ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेरे या युट्यूब चॅनलवर. चला आज आपण बनवूया काहीतरी वेगळी रेसिपी. तर चला आपण सुरुवात करूया नवीन रेसिपीसाठी. घालवता आपण सुरुवात करूया नवीन रेसिपीसाठी. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत एक अशी स्पेशल रेसिपी की पाहुणे विचारतील हे खरंच घरी बनवलंय का. आजची रेसिपी हॉटेल स्टाईल छुपा रुस्तम. बाहेरून एकदम कुरकुरीत, आतून सॉफ्ट आणि चीजी पनीर स्टफिंग आणि वरून मस्त रिच ग्रेव्ही. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. छुपा रुस्तम क्रिस्पी स्टफ्ड बॉल्स आणि रिच ग्रेव्ही. जेवण बनवणे ही पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी. म्हणून मी तुमच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीत घेऊन येते घरगुती रेसिपी, अगदी घरगुती सामग्रीमध्ये. तर नेहमी माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वात प्रथम एक पॅन गरम करूया, त्यात ऑइल ॲड करूया. ग्रेव्हीची तयारी करूया आपण. चॉप केलेला कांदा छान असा परतून घेऊया. 2 चमचे तेल गरम करा छान असं. त्यात कांदा, टोमॅटो, काजू, लसूण घालून छान परतून घ्या. छान असा आपला कांदा हा परतून झाला आहे गोल्डन ब्राऊन करेपर्यंत. आणि त्याच्यामध्ये आपण ॲड करूया टोमॅटोही छान असा परतून घेऊया. टोमॅटो परतून झाला की त्याच्यामध्ये आपण टाकूया काजू. ही सेम ग्रेव्ही तुम्ही कुठल्याही भाजीला वापरू शकतात, पनीरलाही वापरू शकतात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काजू 10 मिनटं गरम पाण्यात अगोदर भिजून घेतले तर ग्रेव्ही आणखीन स्मूथ होते. आणि छान असं आपल्याला याच्यात लसूण ॲड करूया. तोही छान असा परतून घेऊया. मसाला भाजताना काही खास टिप्स सांगत आहे. मसाला परतताना गॅस नेहमी मध्यम आचेवर ठेवा, त्यामुळे मसाले जळत नाही आणि छान रंग येतो. मसाल्यातून तेल सुटायला लागलं की समजा आपला मसाला एकदम परफेक्ट तयार झाला आहे. मध्ये मध्ये थोडंसं गरम पाणी घातलं तर राहिलाच मसाला कढईला चिकटणार नाही आणि ग्रेव्हीला छान टेक्स्चर येतं. टोमॅटोची कच्ची चव पूर्ण जाणे खूप महत्त्वाचं असतं, त्यामुळे मसाला घाईत शिजवू नका. शेवटी थोडंसं बटर, कस्तुरी मेथी किंवा फ्रेश क्रीम घातली तर एकदम हॉटेलसारखा सुगंध येतो. याच्यामध्ये धने जिरे पावडर टाकून हळद टाकूया. छान असं परतून घ्यायचं. हे मिश्रण झाल्यावर थंड करायला ठेवूया. त्याच्यापर्यंत आपण दुसरी तयारी करूया. ही उकडून ठेवलेले बटाटे होते ते छान असं ग्रेट करून घेऊया. बॉल्सचं मिश्रण आपण तयार करत होतो. उकडले बटाटे, वटाणे, हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर जाडसर वाटून घ्या. त्यात हा बटाट्याचा ग्रेट केलेला बटाटा, कॉर्नफ्लावर आणि चवीनुसार मीठ मिक्स करूया. एका साईडला पनीर आपण छान असं ग्रेट करून घेऊया. पनीर स्टफिंगसाठी आपण वापरणार आहोत. तर पनीर हे छान असं मऊ असलेलं घ्या. पनीर ग्रेट करून झाले त्याच्यामध्ये आपण टाकूया आलं, हिरव्या मिरच्या कट केलेल्या आणि कोथिंबीर, चवीनुसार मीठ. छान असं मिक्स करून घ्या हे मिश्रण. यामध्येच आपण थोडंसं टाकणार आहोत रवा. तोही छान मिक्स करून घ्यायचा. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत 2 ते 3 हिरव्या मिरच्या, चवीनुसार आलं, लसूण आणि कोथिंबीर. छान असं आणि तो वटाणे छान असं क्रश करून घ्यायचं. जास्त बारीकही नाही, जास्त जाडही नाही. आणि हा किसलेला बटाटा आणि हे सगळा मसाला आपण एकत्र एकजीव करून घेऊया. कॉर्नफ्लॉवर ॲड करूया याच्यात थोडंसं. तुम्ही तांदळाचे पीठही ॲड करू शकतात किंवा मैदाही टाकू शकतात. आणि याच्यात मीठ चवीप्रमाणे ॲड करूया आणि याला छान असं मिक्स करूया. एकजीव करून घ्यायचं हे मिश्रण सगळं. हे आपलं
मिश्रण तयार आहे. छान असे छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपण सारण जे बनवलेलं आहे पनीरचं मिश्रण ते छान असं आपण त्याच्यात मिक्स करूया. गोळे घेऊन छान असं पुरणाच्या पोळीसारखा गोळा स्टफ करून घ्यायचा. खूप छान लागते ही रेसिपी, नक्की ट्राय करा, मुलांना खूप आवडते. आणि ही बुंदी त्याच्यामध्ये हा लाडू आपण मिक्स करून घेऊया. असं छान असं त्याला बुंदी लावून घ्यायची. खूप आगळी वेगळी रेसिपी आहे, नक्की ट्राय करू बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. छान अशी ही बुंदी लावून घ्यायची. तुम्ही ब्रेड क्रम्सही लावू शकतात, पण बुंदी लावल्यामुळे ती छान एक वेगळा टेस्ट येतो, क्रिस्पीनेस येतो. त्याच्यामुळे तुम्ही बुंदी लावून ही ट्राय करा. एका कढईमध्ये तेल गरम करून घेऊया. त्याच्यात आपण टाकूया मोहरी. मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये आपण टाकूया जिरे, कोथिंबीर, लाल तिखट, गरम मसाला, हळद, धना जिरा पावडर आणि हा दळून घेतलेला मसाला ग्रेव्हीसाठी. आणि छान असा मसाला परतून घ्यायचा. मध्यम आचेवर गोल्डन आणि होईपर्यंत, तेल सुटेपर्यंत हा मसाला तयार करून घ्यायचा. ही ग्रेव्ही खूप छान लागते एकदम. ह्या स्टाईलने कराल तर एकदम हॉटेल स्टाईल ग्रेव्ही लागते. नक्की ट्राय करून बघा. ग्रेव्ही नेहमी लो मीडियम फ्लेवरवर शिजवा, त्यामुळे रंग आणि टेस्ट दोन्ही छान येतात. कांदा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन भाजून घेतला होता, त्याच्यामुळे ग्रेव्हीला नैसर्गिक गोडवा आणि रिचनेस येतो. गरम मसाला शिजताना मध्ये मध्ये हलवत राहा, नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते. छान असे आपलं ग्रेव्ही, तुम्हाला थिकनेस जेवढं कन्सिस्टन्सी हवी तेवढे तुम्ही पाणी टाका. जर ग्रेव्ही खूप घट्ट झाली असेल थोडंसं गरम पाणी घाला, थंड पाणी वापरू नका. कढईमध्ये तेल गरम करून याच्यामध्ये आपण हे बॉल्स तळून घेऊया. तळण्याआधी 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे बॉल्स फुटणार नाही. हा छोटा गोळा घ्या, मध्ये पनीर स्टफिंग केलेला आहे, आपण गोल आकार द्या आणि हलकी खारी बुंदी कोट केलेली आहे, ती छान अशी आपली आणखीन त्याला एक क्रंचीनेस येतो. मध्यम आचेवर गोल्डन आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. हे गरमागरम ग्रेव्हीमध्ये सर्व करा, खूप छान टेस्ट येते. हे आपले छान असे गोल्डन होईपर्यंत हे बॉल तळून घ्यायचे एक एक करून. हे तुम्ही असेचही खाऊ शकता, स्टार्टर म्हणून खूप छान डिश आहे ही. एकाच डिशमध्ये तुम्हाला मी 3-4 डिश दाखवल्या आहेत, नक्की ट्राय करून बघा. आपली ग्रेव्ही ऑलमोस्ट तयार आहे. ही ग्रेव्ही तयार आहे. हे आपला तयार आहे आपला झकास हॉटेल स्टाईल छुपा रुस्तम. नक्की ट्राय करून बघा. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा. व किती छान वाटते याचं. आणि सांगा बरं तुम्हाला ही रेसिपी कोणासोबत खायला आवडेल. अशा झकास सोप्या आणि टेस्टी रेसिपीसाठी अन्नपूर्णा बाय कविता नेहरेला सबस्क्राईब करून ठेवा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एक स्वादिष्ट रेसिपीसोबत. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन चवीसोबत, नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.